मित्रहो नमस्कार. मी आज आलोय देशाची राजधानी दिल्ली येथे. मी आज आपणास दिल्ली येथील प्रसिद्ध लोटस टेम्पल एक्सप्लोर करणार आहे. चला तर मग पाहूया दिल्ली येथील लोटस टेम्पल. मित्रहो नमस्कार. दिल्ली येथील नेहरू प्लेसमधील लोटस टेम्पल दिल्लीच्या मुख्य आकर्षणापैकी एक अद्भुत आकर्षण आहे. लोटस टेम्पलला कमळ मंदिर असेही म्हटले जाते. दिल्ली येथील लोटस टेम्पल हे बहाई धर्माचे पूजा मंदिर आहे, जेथे कोणत्याही प्रकारची मूर्ती नाही, नो आयडॉल्स. तसेच लोटस टेम्पलमध्ये कोणाचीही पूजा केली जात नाही. दर दिवशी जगभरातील विविध जाती धर्माचे हजारो पर्यटक येथे शांतता आणि विश्रांती, पीस अँड रिलॅक्सेशन घेण्यासाठी येतात. लोटस टेम्पल हे 1986 मध्ये बांधण्यात आले. सर्व जाती धर्माच्या आणि वंशांच्या लोकांचे या मंदिरामध्ये स्वागत केले जाते. लोटस टेम्पलच्या सभागृहात कोणतेही अनुष्ठान, समारंभ किंवा उपदेश केला जात नाही. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पीस अँड रिलॅक्सेशन मिळावं यासाठी दर दिवशी हजारो पर्यटक येथे फक्त आणि फक्त मेडिटेशनसाठी येतात. वास्तुशिल्पाचा अजीब चमत्कार म्हणजेच दिल्ली येथील लोटस टेम्पल होय. लोटस टेम्पलची कमळाकृती पवित्रता आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. लोटस टेम्पल या वास्तुशिल्पात 27 मुक्त स्थायी संगमरवरी पांघरून पाकळ्या आहेत. 3 गुच्छांमध्ये या पाकळ्या लोटस टेम्पल या वास्तुशिल्पात दिसतात. त्यामुळे लोटस टेम्पल आकर्षक कमळ फुलल्यासारखे दिसते.
लोटस टेम्पलचा परिसर हिरव्यागार बागांनी वेढलेला असल्याने मंदिरात शांत चिंतनासाठी अनुकूल शांत वातावरण निर्मिती होते. पारंपरिक उपासनेच्या ठिकाणांप्रमाणे लोटस टेम्पलमध्ये कोणतीही मूर्ती, वेद्या किंवा पाद्री नाहीत. देशविदेशातील लाखो पर्यटक येथे फक्त आणि फक्त पीस अँड रिलॅक्सेशनसाठीच येतात. लोटस टेम्पलला भेट देण्याची वेळ ऑक्टोबर ते मार्च महिन्यात सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 असते, तर उन्हाळ्यात सकाळी 9:30 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मंदिर सर्वांसाठी खुले असते. सोमवार वगळता संपूर्ण आठवडा मंदिर सार्वजनिक दर्शनासाठी खुले असते. दिल्लीत आल्यावर बाय मेट्रो रेल्वेने प्रवास करणे सुलभ ठरते. दिल्लीत आल्यावर मेट्रोने कालिका मंदिर रेल्वे स्टेशनवर उतरून बाय रिक्षाने किंवा बाय टॅक्सीने लोटस टेम्पलकडे